हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं परत एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग कशाबद्दल आहे तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळाला असेलच, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो की दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजे ज्या दिवशी पाडवा होता 2 तारीखला, त्या दिवशी मी गाडी ती खरेदी केलेली. पण त्या दिवशी काही रिझनमुळं घरात एवढे पाहुणे होते, सगळेजण होते, त्यामुळे मला त्या दिवशी व्लॉग शूट करता आलेला नव्हता. त्यामुळे आजचा हा व्लॉग मी गाडीवर करत आहे. तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणार आहे मी कोणती गाडी घेतली, परत गाडीचा रिव्ह्यू पण मी आज करणार आहे. पण त्याच्या आधी काल आम्ही 2 दिवस ट्रिपमध्ये होतो. ज्या दिवशी मी गाडी खरेदी केली 2 तारखेला, त्याच्यानंतर 3 तारीख 4 तारीख आम्ही ट्रिपमध्ये होतो 2 दिवस, आणि आज घरी आलो आहे 5 तारीख. मग आज मी तुम्हाला गाडी दाखवणार आहे. पण त्याच्या आधी भाऊबीज पण राहिली. काल भाऊबीज होती, आम्ही ट्रिपमध्ये होतो, त्यामुळे भाऊबीज आम्हाला करता आलेली नाही आहे. त्यामुळे आज पहिला मी भाऊबीज करून घेणार आहे. आणि गाडीचे 1-2-3 छोटी मोठी कामं आहेत, तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये पण दाखवणार आहे. आणि गाडीचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देणार आहे. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, सगळ्यात पहिला भाऊबीज करून घेतो, मग बाहेर पडून मग तुम्हाला मी पूर्ण गाडीचा जे अपडेट आहे ते तुम्हाला. तर ज्या दिवशी मी गाडी घेतलेली त्या दिवशी मी व्लॉग केला नाही, पण मी छोट्या छोट्या क्लिप्स शूट केलेल्या, त्या तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या. तोपर्यंत दीदी खाली तयारी करत आहे भाऊबीजसाठी. मग ओवाळून घेतलं की मग मी बाहेर पडणार आहे. तोपर्यंत तुम्ही ते बघून घ्या. मोठी बहीण आहे, तुम्हाला माहित असेलच. माझा भाचा दर्शी आहे का बाळ? तर आता लहान बहिणीकडे पण जायचं मला, तर तिच्याकडे झालं की मग मी बाहेर पडणार आहे. तर आमचं दोघांचं जॉईंटच आहे. हे आमचं घर आहे, तिथं आता मी आहे, आणि आमच्या काकीचं घर आहे. आणि बाहेर ही गाडी असली तुम्हाला दाखवणारच आहे पुढं ब्लॉगमध्ये. तर ही आमचं आहे काकीचं घर. भाऊबीज आल्या पण भाऊबीजला भक्ती कुठे आहे? भक्ती कुठे आहे? भक्ती यस हे असली. आता मला काम आहे. छगू 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 दे हे पुण्याला काकी आजी आहे ना. बघ येऊ चांगले ना. चांगले
भाऊबीज करून मी आता बाहेर पडले. सगळ्यात पहिलं जे माझं काम आहे ते म्हणजे मला गाडीत CNG टाकायचं आहे, कारण माझी CNG काल रात्री पूर्णपणे संपल्या. तर मी CNG टाकतो. आणि एक दुसरं मला जे छोटं काम आहे ते म्हणजे गाडीमध्ये गणपती बसवायचा आहे. कारण आम्ही खास गणपती पोहायला मी तेवढ्यासाठी गेलतो, कारण आम्ही इथनं गणपती घेतलेला ज्याची पूजा आम्ही गणपती पोहात करणार होतो आणि तो गणपती आणून आम्ही गाडीत बसणार होतो. तर आज मंगळवार आहे, मंगळवारी मी जरा गणपतीला जाऊन CNG level is low. Please refuel immediately. होय चालले. तर हां, आज मंगळवार आहे आणि मी गणपतीला पाया पडून मग आम्ही गणपती गाडीत बसवणार आहे. तुम्हाला गणपती पण दाखवते. तर हा गणपती होता त्याची पूजा आम्ही काल गणपती पोळ्यात करून आणल्या. चांदीचा गणपती आहे, छोटासा मगदूम ज्वेलर्समधून आम्ही घेतलेला. तुम्ही पण घेऊ शकता तुमच्या गाडीमध्ये लावायला. तर गणपतीला जाऊन मी पाया पडून हा गणपती बसवणार आहे. आणि सगळ्यात पहिला मेन म्हणजे मी जाऊन CNG भरतो. जयसिंगपुरात जे CNG पंप आहे ते मादनाईक पंपावर आहे. आणि CNGला अशी दरवेळी लाईन असत्या, 3-4 गाड्या ऑलरेडी असतात. बघू माझी जी CNGची टाकी आहे ती पूर्ण एम्प्टी झाल्या. मला वॉर्निंग पण आलं आहे CNG भरा. तर मी आता बघतोय टोटल किती रुपयाची CNG बसत्या आणि मला ॲव्हरेज पण काढायचं आहे किती ॲव्हरेज ॲक्च्युअलमध्ये येते. तर बघू. आमऱ्याचा फोन आलाय मागापासून, मी त्याला ये म्हणाले, आता फोन केलाय. हॅलो, हा कुठे? मी इथं CNG भरायला आता. हा मादनाईकवर आहे. चालते घराकडे जातो, घराकडे चालते. वैब्याकडे जाऊया काय? कुठे मॅच बघायला येणार होता गावात ते? नाही, मला म्हटलंय बलेनो बघायला मिळणार आहे का नाही तुमची म्हणला. मी म्हटलं यायला तुझ्याकडे चालेल. फोन कर ये, तुला कुठं आहे तुझं? ठीक आहे, तू घरात थांब, आलो 2 मिनिटात आलो. आहे. हा. पूर्ण खाली कितीपर्यंत बसेल तरी? 500. होय? 500 पर्यंत. प्रेशरवर डिपेंड असते का? पेट्रोल समान म्हणजे आता बरोबर आहे. एक कांडी म्हणजे 2 किलोची होती काय? म्हणजे किती 591 रुपयाचा बसला का फक्त? टोटल 6 किलो समथिंग काय तर CNG बसला आहे आणि 591 रुपयेचा. आणि एक गाडी तर खाली लावायला बहुतेक प्रेशर कमी होतं. मला अजून अनुभव नाही आहे CNGचा. आणि मी पहिला काय करतो, ट्रिप 0 करून घेतो, म्हणजे मला कधी पण ॲव्हरेज काढायला इझी जाते. तर ट्रिप बी मी 0 करणार. आता नेक्स्ट टाईम ज्यावेळी मी टाकी भरेल त्यावेळीच मला कळते म्हणजे एक्झॅक्ट किती. आणि आता मी चालले वैभवकडं. माझा एक मित्र नाराज आहे. माझ्या मित्रांची पण तुम्हाला मी ओळख करून देतो. निम्मेजन तर तुम्ही ओळखतायच त्यांना. तर एक मित्र नाराज आहे. गाडी घ्यायला मी त्याला बोलवलेलो आणि घरात पाहुणे ते आल्यामुळं मी त्याला घेऊन गेलो नाही. तर ते आता मला गाडी बघायला बोलवलं आहे. बघू त्याच्यापाशी जातो आणि तुम्हाला सांगतो. तर हे शाहूनगरमधलं गणपतीचं मंदिर आहे. दर मंगळवारी मी गणपतीला जाते. तर आता पण मी गणपतीला जाऊन आले. आत्ता मी गाडीत गणपती लावणार आणि गाडीमध्ये ऑलरेडी अमर आला आहे. आता डायरेक्ट मी चालले वैभवकडं. त्याला भेटलं की मग मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये गाडी दाखवतो. चल जा.
वैभवच्या ऑफिस बस मी आले. हे वैभवचं ऑफिस आहे. वैभव गाडी कशी वाटली तुला वैभव? एक नंबर हा? एक 2 मिनिटात फोन करतो. गाडी भावा एक नंबर. हा फोन राही बघा. अरे किल्ली तर घे. किल्ली बिल्ली घे वैभव. धर की किल्लीच आपली गाडी रे. वैभव तुम्हाला गाडी कशी वाटली? गाडी भावा एक थांब की मी बसू काय? मागे बसा साईडला. हे लॉक काढ. लॉक काढ. बलेनो. हा स्टंट मार. गाडी घासत नाही काय? गाडी घासत नाही. घासत नाही अजिबात घासत नाही. बघायला कुठं माहिती गाडी घासत्या काय? असं राईड मार. गाडी म्हणजे स्टंट बिंट नाही मारणं वर. व्यवस्थित स्टंट मारायचा? जाऊ इद्दतीत. रे बाबा नवीन गाडी काय होत नाही रे. मला जीवर खाली होते गप. लोकांना उडवशील कुठं तर. तो गाडी माझा नंबर माझी गाडी कुठं जप्त कर. नंबर प्लेट होते. गाडी आणायला जायचं, मी तुला फोन केलता. हा. मी काय होतो सासरवाडीत होतो. हा. मी म्हणलं काय झालं आमरा तुला फोन केलता. त्यानंतर मला कोण फोन केलं? अरे सांगतो की ऐक तुला काय हा. झालं. याच्या घरात तू बहीण फोन आली. केलं नो. अरे ऐकून तर की काय झालं. याच्या घरात आली ती बहिणीची फॅमिली होती. मग विषय काय झाला सगळीजणच येणार म्हटली. हा मग आपल्या होत्या गाड्या ते दोनच. मग सगळी जाणार कसं? मग तुला सांगायचं आणि तुला नेऊ कसं गाडीत? आणि माझी गाडी कुठे होती मग? अरे अरे बघ ते यायचं जायचं नाही काय करायचं ते नंतरचा विषय. असते रे. तुला खरं सांगू का आता बोलत नाही काय व्हिडिओ आहे होय चाललंय. नाही सर सांगत नाही आता. गाडीत ह्याची माणसं फुलं झाल्यात. गाडीत कोण आहे म्हणलं सगळ्यांनी. अरे विषय काय झाला मी आलतो घेतलो नव्हतो. होऊ दे नाहीतर काय तर होऊ दे. मग तो आलतोचा विषय नाही रे. माझी गाडी होती नव्हती. होती. त्याला कोरोजीतनं फोन केलोय. हो. काय झालं? केलायच की मग तुला पुढे काय सांगू मी आता गाडी जागाच नाही म्हणलं. आता आधी शिव्या खाते. फॅमिली होती गाडी सगळी. अरे तू शिव्या खाते. माझ्या आलटो होती का नव्हती? अरे आम्हाला अरे तो आता गाड्या होत्या की लहान तसं? बुद्धीचा उपयोग करू नकोस. अरे होय काय? रे. मी कोणाला तर दुसऱ्याला दत्त्या बित्त्यानं गाडीत टाकून आणलो असतो आणि आलो असतो. ते विषय वेगळा होता. गाडी आणल्यावर कुठे गेलो आपण? गाडी आणल्यावर मी संध्याकाळी पूजाला गेलो नाही तिकडे. रात्री वैभवला तू फोन केला नाहीस. रात्री वैभवता बाहेर होता जरा. रात्री बाहेर होतो आम्ही म्हणजे सांगली लागेल. आता पण आता मागं लागलो आता. वैभव चिडलेला म्हणजे काय झालेलं जाताना आम्ही गाडी खायला आम्ही 3 जण अमर वैभव मी चंदू असं जायचं ठरलेलं. पण ऐन टायमिंगला ऐन टायमिंगला दीदीची सगळी फॅमिली आल्यामुळं वैभव कॅन्सल झाला. त्यामुळे माझा भाऊ नाराज होता. वैभव तुझं काय नाराजगी आपण संध्याकाळी बाहेर काढू. हा. पार्टी देणार ना? पार्टीचा काय विषय आहे. मी संध्याकाळी चालली तारकर्लीला. अरे ते घराली उठून बसल्यात जायचं तारकर्लीला म्हणून. तुम्ही कधी त्यामुळे आम्हाला वेळ देणार आहे? ते देणार की भाई देणार. उद्या मी जाऊ. आणि म्हणजे उद्या आल्यावर मी पुण्याला चाललोय. नाही 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 आता नाही सगळं म्हणला नाही मला. नाही रे बाबा. मी 2 दिवसांनी आपण आता सुट्टी काढू. कधी आपण जाऊ काय? दुपारी जाऊया की आता. चला मग सगळीच जाऊया. चला चंदाला पण येते का बघ जाऊया चला. तर हा विषय काय होता. वैभवला गाडी आणायला मी घेऊन गेलो नाही त्यामुळे वैभव नाराज होता. पण वैभवचं आता सगळं सॉल्ट झाले. वैभव तुला पार्टी पण मिळणार गाडी घेतलेलं जेवण पण मिळणार. तू आता फक्त फील घे गाडी कसं वाढायला मला सांग. गाडी एक नंबर आहे. एक नंबर आहे की नाही भावा? विषयच नाही गाडीचा. गाडीत गणपती बसवायचा आहे. तू बसव तुझ्या हाताने बसव होय ना रे. तर आता मी गाडीत गणपती लावत आहे. वैभव म्हणजे वयानं टेप काढायलाय. वयानं मोठा आहे म्हणून जरा मी आणि हा वयानं मोठा आहे म्हणून हे जास्त लावले. जस्ट राग बीग आलाय गाडीनं ह्याला आणताना त्याचा काही विषय नाही आहे की नाही वैभव? एवढंच का 2 होला एवढं. हा पहिला त्याच्यामध्ये आज जरा जागा करून घे. कमी कर. हा आणि का ए अरे ते पूर्ण भर की बा खालचं त्याच्या. माणिक काढ म्हणलो की त्याला. तसं नाही बघ असं इकडे दाखवतं बघ इथनं इथं पण असं भर रे हे. असं वर येते रे ते. भाऊ उडून गेलं. कोणाला शिकवायला इंजिनियरला शिकवायला चंद्या असता की चंद्या घातला असता. इंजिनियर काय म्हणू नको. बघ अजून नाही चिटकणार. अजून एक लाव. हा रे अजून एक लाव जरा. नाही अजून हलकं रे निघणार मी ना. वैभव वैभव सेंटर करा आणि हे करा. आता मोठं काढ चालते.
पहिला मला ठेवायचे ते दाखव, मी मागं बस तेवढ्यासाठी बसलोय. मागणं नाही पुढनं बघा आपण. पुढे नाही रे, इथनं बघायला पाहिजे. वैभवदान जास्त लावायचं. वैभवदा खालचं काढा त्याच्या. काढली घ्या. ते काढलाय काय? गाणी बिन लावा थांब. हा, बरोबर सेंटरला लाव. थांबा मी बसलोय बरोबर. ते हाताला हलकं दे जरा. याद कर इथं. तोंड जरा इकडे करायला लागते काय? ड्रायव्हरकडे करायचं. बघ रे. हा बरोबर समोर कर स्ट्रेटच कर हा हा कर लाव. बस काय? हा लाव. राजून इकडे कर. बरोबर आहे, थांब. हा हा. तर फायनली असा गणपती वैभवना बसवलाय आमच्या गाडीत. वैभव दादा सॉरी. तर ही गाडी आहे आपली बलेनो झिटा. सेकंड टॉप मॉडेल आहे बलेनो मधली. त्यानंतर गाडीचा रिव्ह्यू म्हणजे CNG गाडी आहे. मी ॲव्हरेज पण चांगल्या परवडते व्यवस्थित म्हणून मी गाडी घेतलेलो. तर इंटेरियर ह्याचं असं आहे. 6 एअरबॅग आहेत. कंट्रोल्स आहेत, इथं स्क्रीन आहे, चालू करून तुम्हाला दाखवतो. ओके. तर असं आत नाही 2 असं स्पेसियस. मागं पण 3 जणांना कम्फर्टेबल आहे. एवढा लेग मागं राहते बसून पण. त्यामुळे गाडी पूर्ण कम्फर्टेबल आहे. फॅमिली कार आहे म्हणून मला पाहिजे होती, म्हणून मी ही बलेनो गाडी घेतली. ॲक्च्युलीमध्ये मी स्विफ्ट बुक केली ती, पण स्विफ्टला असं झालं की ती गाडी झाली 3 सिलेंडर आणि CNGला ती गाडी प्रॉब्लेम करत होती. त्यामुळे मी ती स्विफ्ट कॅन्सल करून ही बलेनो झिटा जी आहे ती घेतलेली. तर असा हा छोटासा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर भेटू पुढच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. थँक्यू गाईज.